भगवन्ता श्रीचक्रधराय। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधराय। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधराय। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधराय। प्रेमस्वरूपं परब्रह्मरूपं प्राणप्रियं परमसुखं प्रियभक्त उद्धारं देवं तं वन्दे प्रभातस्मरणं। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधराय। भगवन्ता श्रीचक्रधराय। मधुरं मूर्तिसुन्दरं मनोरथं मोक्ष जगत्पते ते जदे। अखिल भारतीय महापरिषदेचे कार्याध्यक्ष सर्व शांतपणे उभे असतील. ध्वजगीत सादर करत आहेत पूजनीय श्री गोपाल मुनी दादा पंजाबी। आमचा भारत भूवर झेंडा फडके, भारत भूवर झेंडा शुभ्र हा रंग हिंसावरी, चक्र सुदर्शन हे त्यावरी दर्शवी हिमाचल सेतूच्या अंतरी फडकतो डौलाने बहुपरी, ऐकाई झेंडा हा आपला रक्षुया संघटनेने चला, तारोदर भाग देतो बापुला, भारत भूवर झेंडा फडके, भारत भूवर झेंडा सर्वज्ञ श्री मंडपाची मंडळी त्यांना विनंती, सर्वांनी मंडपाच्या बाहेर जायचं आहे. मागे वर्षी संपन्न झालेल्या चिंद्रीचे अध्यक्ष दादा पुणेकर आपल्याला विनंती आहे. मनोहरं मंगलरूपं तं वन्दे मालिनीसुतं। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधराय। नमो नमो भगवन्ता श्रीचक्रधराय। परब्रह्म
प्रेमप्रदायकं परमानन्दं प्रजापालकं प्रसन्नवदनं तं वन्दे पुत्रं विशालदेवं। ज्ञानदानाचा एक अभूतपूर्व असा प्रयोग म्हणजे चिंतनी, आणि या चिंतनीचं वर्षाचं संमेलन म्हणजे महाचिंतनी, हा ज्ञानाचा महापर्वणीचा योग। आज ज्या स्थळी परब्रह्म परमेश्वर अवतार श्री चक्रपाणी प्रभूंनी 63 वर्ष कार्य केलं आणि दररोज द्वारकेच्या बीदी आपल्या हाताने झाडू घेऊन स्वच्छ केल्या, त्या प्रभू श्री चक्रपाणी प्रभूंच्या या पावनभूमीमध्ये आपण आलेलो आहोत। आपल्या जीवनातला हा आनंदाचा सर्वांनाच उत्साह वाढविणारा क्षण आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि महाचिंतनीच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रारंभ करण्यापूर्वी मागील वर्षाला महाचिंतनीच्या समारंभाला जे अध्यक्ष म्हणून लाभलेले होते ते परमपूजनीय महंत श्री संदीपरावदादा पुणेकर मुरबाड यांना विनंती करतो या कार्यक्रमाचं हंगामी अध्यक्षपद आपण भूषवावं आणि ही सभा सुरू करण्यासाठी आम्हाला अनुमती द्यावी। 2020 या महाचिंतनीच्या सोहळ्यासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय संदीपरावदादाजी पुणेकर यांची निवड आयोजकांनी केलेली आहे। आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया। उद्घाटन होण्यापूर्वी आलेल्या सर्व संत महंतांचं आणि ज्ञानमंचावर उपस्थित असलेल्या सर्वांचं स्वागत करणं हा चिंतनी परिवाराचा महत्त्वाचा सविनय भाग। आणि प्रथम येथे ज्ञानमंचावर उपस्थितांचं स्वागत होईल आणि त्यानंतर पुढील कार्य प्रारंभ होईल। मी परमपूज्य महंत श्री कळमकर बाबांना विनंती करतो आहे, बाबांनी पुढील कार्याची सूत्र आपल्या हातात घ्यावी। व्यासपीठावर विराजमान असलेली सर्वच संत मंडळी यांचं स्वागत आता संपन्न होत आहे। प्रथमतः आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय कविश्वर कुलाचार्य विद्वान बाबाजी यांचं स्वागत आदरणीय पूजनीय गोपाल मुनी दादा हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। गोपीनाथ बाबाजी शास्त्री बाबांचं स्वागत। अखिल भारतीय मानव परिषदेचे अध्यक्ष गोपीनाथ बाबा शास्त्री बाबांचं स्वागत। आदरणीय पूजनीय बिडकर यांचं स्वागत। त्याचप्रमाणे महाचिंतनी या सोहळ्याला उपस्थित असलेली सर्वच सद्भक्त मंडळी चिंतनी परिवार सर्वांचं शब्द सुमनाने अंतःकरणपूर्वक या चिंतनी परिवाराचं स्वागत करतो। दंडवत। पुढील सूत्र जय मन मोहन बाल मुकुंद गोविंद गोपाल हे दीन बंधु जय मन मोहन बाल मुकुंद गोविंद गोपाल हे दीन बंधु जय मन मोहन बाल मुकुंद गोविंद गोपाल हे दीन बंधु जय मन मोहन बाल मुकुंद गोविंद गोपाल हे दीन बंधु जय मन मोहन बाल मुकुंद गोविंद गोपाल हे दीन बंधु जय मन मोहन बाल मुकुंद।
गोविंद गोपाल हे दीनबंधु जय मन मोहन बाल मुकुंद गोविंद गोपाल हे दीनबंधु जय मन मोहन बाल मुकुंद गोविंद गोपाल हे दीनबंधु जय मन मोहन बाल मुकुंद गोविंद गोपाल हे दीनबंधु जय मन मोहन बाल मुकुंद गोविंद गोपाल हे दीनबंधु जय मन मोहन बाल मुकुंद गोविंद गोपाल हे दीनबंधु जय मन मोहन बाल मुकुंद गोविंद गोपाल हे दीनबंधु जय मन मोहन बाल मुकुंद गोविंद गोपाल हे दीनबंधु जय मन मोहन बाल मुकुंद गोविंद गोपाल हे दीनबंधु जय मन मोहन बाल मुकुंद गोविंद गोपाल हे दीनबंधु जय मन मोहन बाल मुकुंद गोविंद गोपाल हे दीनबंधु जय मन मोहन बाल मुकुंद गोविंद गोपाल हे दीनबंधु जय मन मोहन बाल मुकुंद गोविंद गोपाल हे दीनबंधु जय मन मोहन बाल मुकुंद गोविंद गोपाल हे दीनबंधु जय मन मोहन बाल मुकुंद गोविंद गोपाल हे दीनबंधु जय मन मोहन बाल मुकुंद गोविंद गोपाल हे दीनबंधु जय मन मोहन बाल श्री कृष्ण वंदे जगत श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। परब्रह्म परमेश्वर अवतार श्री चक्रपाणी महाराजांच्या चरण कमलाने परम पवित्र झालेल्या या द्वारका नगरीमध्ये संपन्न होत असलेला 23वा महाचिंतनी सोहळा, या सोहळ्याचे अध्यक्ष परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय आचार्य प्रवर श्री संदीपराज दादाजी पुणेकर, त्याचप्रमाणे या व्यासमंचावरती उपस्थित असलेले परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय कवीश्वर कुलाचार्य आचार्य प्रवर श्री क्षेत्र फलटण निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष श्री क्षेत्र रुद्धपूर निवासी आचार्य प्रवर श्री बाबाजी, परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय उपाध्य कुलाचार्य आचार्य प्रवर श्री मकर धोकडा निवासी बाबाजी, या ठिकाणी उपस्थित असलेले
परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय महंत श्री संतोष मुनिजी दादा बिडकर, ज्यांच्या संकल्पनेतून, प्रेरणेतून, आत्मविश्वासातून गेल्या 23 वर्षापासून आपण सश्रद्ध अंतकरणाने संपूर्ण भारतवर्षामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे विचार, परब्रह्म परमेश्वर भगवान श्री गोपाल कृष्णांचे विचार, श्री चक्रपाणी महाराजांचे, सर्वज्ञ श्री गोविंद प्रभूंचे, नव्हे तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जेवढे काही संप्रदाय आहेत, या संपूर्ण संप्रदायात जे जे काही चांगलं आहे, जे जे मानवी जीवनाला आकार देणार आहे, स्वरूप देणार आहे, या माणसांमध्ये मनुष्य पण जीवन करणार आहे, विघटित झालेले आयुष्य पुन्हा एकदा संघटित करून, प्रस्थापित करून जीवन सुरळीतपणे चालण्यासाठी जे काही विचार आपल्या जीवनाला आकर्षक आहेत, आवश्यक आहेत, त्या सर्व विचारधन गेल्या 23 वर्षापासून जे आपल्याला या ठिकाणी देत आहेत, असे परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय चिंतनजनक आचार्य प्रवर श्री बाबाजी, एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ. एक व्यक्ती देव भेटण्यासाठी निघाला, परंतु एकट्यानं जाता सगळ्यांना आपण जावं आणि सगळ्यांना देव दाखवावा, हे साधुत्व आहे, हे संतपण आहे. आपल्या सगळ्यांना न्यायचंय आणि सगळ्यांना सुरक्षित न्यायचं आणि सुस्थळी पोहोचायचंय. जिथं जाण्याची प्रत्येकाची मनोकामना आहे, प्रत्येकाला तिथं जावंसं वाटतं. म्हणून या 23 वर्षाच्या अखंडित चालणाऱ्या या प्रवाहामध्ये, ज्ञान प्रवाहामध्ये आपण सुद्धा या चिंतनेचे वारकरी म्हणून गेल्या 23 वर्षापासून सतत अविरतपणे या कार्यांमध्ये स्वतःला आपण वाहून घेतलं. आपणा सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. खऱ्या अर्थानं जीवनाचं चिंतन महत्वाचं आहे. जीवनाचं चिंतन करत असताना मनुष्य खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये समृद्धता प्राप्त करत असतो. चिंता माणसाला संकुचित करते आणि चिंतन माणसाला विशाल करत असते. संसारामध्ये आपण चिंतेने ग्रासलेलो आहोत, आपल्यामध्ये चिंता आहे, परंतु या चिंतातून चिंतनेकडे न्यायचं, चिंतनामध्ये जायचं आणि त्या चिंतनातून तो जो परमेश्वर आहे, ज्याला आपण भगवंत असं म्हणतो, ईश्वर असं म्हणतो, त्या भगवंताकडे आपल्याला नेण्याचा मार्ग म्हणजे चिंतन आहे. एक छोटस उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. चिंतन जीवनामध्ये काय करतं. आपल्याकडे मुस्लिम संप्रदायामध्ये एक सुफी संप्रदाय, खूप मोठा संप्रदाय आहे. त्या सुफी संप्रदायाचे कुलगुरू रस्त्याने निघाले होते आणि रस्त्याने जात असताना चालायला लागले. चालता चालता काही शिष्य परिवार त्यांच्या सोबत होता. तो शिष्य परिवार चालत असताना एका जंगलातून ते निघाले. निघताना पाणी साचलेलं होतं. साचलेल्या पाण्यामध्ये थोडेसे मच्छर तयार झाले आणि मच्छर तयार झाल्यानंतर एक मच्छर उठला आणि त्या श्री गुरुजींच्या हाताला त्यानं चावा घेतलेला आहे. तो मच्छराने दंश केला. जसा तो मच्छर चावला तसं त्या गुरुजींना वेदना व्हायला लागल्या, गुरुजींना त्रास व्हायला लागला आणि गुरुजी बाजूला सरकले. गुरुजी बाजूला सरकले म्हणून सगळे विद्यार्थी जवळ गेले. विद्यार्थी जवळ बसले. काय झालं गुरुजी, काही त्रास होतो? म्हणाले माझ्या हाताला एक फोड आला, एक मच्छर मला चावला, वेदना व्हायला लागल्या, थोडा वेळ मला आरामाची आवश्यकता आहे. आणि गुरुजींनी थोडा वेळ आराम केला. पुन्हा दुपारून संपूर्ण ते कुलगुरू आपल्या विद्यार्थ्यांसह चालायला लागले. सायंकाळची वेळ होत होती. घनदाट असं जंगल होतं आणि जंगलातून चालत असताना पुढे काही शिष्य चालले, पाठीमागे काही शिष्य चालले, मध्यभागी श्री गुरुजी आहेत. आणि चालताना घनदाट अशा जंगलामधून एक सिंह जवळ आला. सिंहाची डरकाळी आली. पुढची माणसं पुढं पळाली, मागची मागं पळाली. एकटे उरले होते ते फक्त गुरुजी. सिंह जवळ गेला. सिंहानं प्रदक्षिणा घाली, मोठी डरकाळी फोडली. आज मृत्यू गुरुजींच्या समोर होता. समोर मृत्यू असताना गुरुजी मात्र स्थिर आहे. तो आघाड सिंहानं जबडा फोडला, मोठा गेला, जवळ गेला, दोन्ही हात त्यांच्या खांद्यावर ठेवले. सगळ्यांना वाटलं गुरुजी संपले, आता होते ते नाहीसे झाले, संपले. म्हणून सगळ्यांनी डोळे झाकले की आपले गुरुजी आता संपले. सगळे भयभीत झाले, सगळे पळायला लागले, सगळे लपून बसलेले. आणि तेवढ्यामध्ये मात्र तो सिंह पाठीमागं निघून गेला. गुरुजी पुन्हा रस्त्यानं चालायला लागले.
सगळ्यांना प्रश्न पडला. सकाळ झाली, विद्यार्थी जवळ आले आणि विद्यार्थी त्या श्री गुरुजींना विचारतात, गुरुजी याची देही याची डोळ आम्ही काल 2 प्रसंग पाहिले. जगातलं सगळ्यात लहान असलेलं ते डास काही मिनिटापूर्वी काही वेळेपूर्वी तुम्हाला चावलं तेव्हा तुम्हाला असह्य अशा वेदना झाल्या आणि तुम्ही खूप वेळ विश्रांती घेतलेली आहे. परंतु पुन्हा एकदा थोड्या वेळाने आम्ही असा एक प्रसंग पाहिला की जगातला सगळ्यात मोठा शिकारी असणारा, हिंसक असणारा तो सिंह तुमच्या जवळ येतो. तुमच्या जवळ आलेला आहे, मृत्यू तुमच्या जवळ आहे, तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता कायम आहे. यातलं रहस्य आम्हाला सांगा. मनुष्य नेहमी प्रसन्न असतो, पण मृत्यू हा शब्द जरी त्याच्या कर्णपटलावरती पडला तर त्याचा चेहऱ्यावरती भय निर्माण होतं, चिंता निर्माण होती, शोक निर्माण होतो की मी जाणार. एवढं मोठं संकट तुमच्यावरती असताना तुम्ही मात्र आनंदित आहात, तुम्ही मात्र प्रसन्न आहात, याचं कारण काय? तेव्हा श्री गुरुजी त्यांना सांगतात, ज्या वेळेस मला तो मच्छर चावला तेव्हा मी तुमच्याशी वार्तालाप करत होतो आणि तुमच्याशी वार्तालाप करत असताना हातातली गाठी बंद होती, मुखातलं नाम बंद होतं आणि परमेश्वराशी जी माझी कनेक्टिव्हिटी चालू होती ती बंद झालेली होती, खंडित झालेली होती. मी प्रापंचिक चर्चेमध्ये गुंतल्या गेलेलो होतो आणि जेव्हा प्रापंचिक चिंता माणसाच्या जीवनावरती गिरट्या घालती तेव्हा इथलं साधारण दुःख सुद्धा माणसाला बुडून टाकणार. मात्र जेव्हा तो मृत्यूरूपी सिंह माझ्या समोर आहे ना, तेव्हा मला माहिती नाही केवढं संकट माझ्या समोर आलेलं आहे, जगातला सगळ्यात मोठा हिंस्र पशु माझ्याकडे आलेले, तेव्हा मात्र माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे, निर्भयता आहे, कारण हातातली गाठी चालू आहे, मनामध्ये जीवनामध्ये परमेश्वराचं चिंतन चालू आहे आणि मला पक्क माहिती आहे धारेते धर्म धर्मो रक्षती रक्षता, तो धर्म माझ्यामध्ये आहे, माझं तो धर्म रक्षण करणार आहे. हा आत्मविश्वास माझ्या गेली 23 वर्ष बाबांनी हा आत्मविश्वास आमच्यामध्ये दाखवला. 23 वर्षापासून या चिंतनीनं या संसारिक माणसांच्या जीवनावरती नव्हे तर सांप्रदायिक एवढे काही माणसं आहेत सगळ्यांच्या जीवनावरती, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण केला. आज आपण या चिंतनेचा प्रवास करत करत 3 वर्षापूर्वी आपण मथुरेला गेलो. मथुरेनंतर आज आपण द्वारकामध्ये आलो. 23व्या वर्षामध्ये द्वारकेमध्ये आलो. द्वारकेमध्ये आल्यानंतर निश्चितच या गोमतीच्या तीरावरती आपल्या जीवनामध्ये जे काही वाईट आहे ते सगळं आपल्याला इथं सोडायचं. कदाचित बाबांच्या मनामध्ये हेच असावं की जीवनामध्ये प्रायश्चित्त महत्वाचं आहे. आता कुठेतरी आपण सगळ्यांना त्या वळणाकडे घेऊन जावं, तिकडे आपण न्यावं, यांना तिकडे दिशा द्यावी, कारण जीवनातलं प्रायश्चित्त हे अतिशय महत्वाचं आहे. एका प्रकारे सिंहावलोकन आहे, मी काय केलं आहे जीवनामध्ये, काय कमवलं आहे आणि जीवनाला खऱ्या अर्थानं कुठल्या शिदोरीची गरज आहे. मी गेली 22 वर्ष शिदोरी या चिंतनेतून घेतलेली आहे, जी आत्मबळ निर्माण करते माझ्यामध्ये. परंतु ही शिदोरी आता माझ्याकडे आहे. आता माझ्या जीवनामधलं दुसरी काही शिदोरी जी माझ्या जीवनाला अनावश्यक आहे, गरज नाही, ती शिदोरी मला कुठेतरी सोडायची आहे. म्हणून कदाचित बाबांच्या समोर श्री चक्रपाणी महाराजांच्या चरित्रामधला जोगरा आला असा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरित्रामधले आचार्य श्री नागदेव बाबांना आठवलेले आहेत आणि बाबांनी ठरवलं आता ही माणसं सुद्धा त्या वळणाकडे आपण घेऊन जाण्यासाठी आवश्यक आहेत, आपण तिकडे त्यांना न्यावं. कारण जीवनामध्ये प्रायश्चित्त महत्वाचं आहे. तुम्ही केलेल्या गोष्टीचं दुःख होणं तुम्हाला अतिशय महत्वाचं आहे. त्यासाठी तर कदाचित बाबांनी आपल्याला गोमतीमध्ये आणलेला आहे. आचार्य श्री नागदेवांच्या जीवनातला एक प्रसंग तुमच्या समोर ठेवतो. आचार्य श्री नागदेव आहेत, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू त्यांच्या समवेत आहेत आणि समवेत जात असताना सहजतेनं वार्तालाप चालू आहे आणि वार्तालाप असताना सहजतेनं आचार्य श्री नागदेव सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना म्हणतात, मी सगळं काही सोडलं, सगळा संसार सोडला, सगळं काही सोडलं आणि संपूर्ण जीवन तुमच्यावरती समर्पित केलेलं आहे आणि याचसाठी केलं की तो भगवंत मला भेटावा. आणि तेवढ्यामध्ये त्या स्वामींचं आलेलं उत्तर आहे, तुम्हाला देव भेटणं असं काही शक्य वाटत नाही. असे शब्द सहजतेनं त्यांच्या कानावरती पडले आणि मनाला दुःखाच्या वेदना लागल्या. ज्या देवाकारणे मी इथं आलो, सगळं काही सोडलं, ज्या देवाच्या सन्निधानामध्ये मी राहतो,
तो देव जर मला नाकारत असेल तर माझं जीवन जगणं काही कामाचं नाही. म्हणून एकांतामध्ये गेले आणि एकांतामध्ये गेल्यानंतर ते दुःख करायला लागले की आपण त्या देवाजवळ, जसं मनुष्य पाण्याजवळ असतो परंतु पाण्याच्या बाहेर निघाले की तो सुक्का होऊन जातो, पुन्हा पाणी त्याच्या अंगावरती दिसतं. मी एवढे वर्ष झाली स्वामींच्या जवळ आहे आणि स्वामी मला नाकारतायत, बाजूला सरकवतात, काय चुकलं असेल माझ्याकडून, असं कुठलं स्वामींच्या खावण्याला मी पात्र झालो नाही, असं काय झालं? आणि म्हणून आचार्य श्री नागदेव रडायला लागले. रडतायत ते. त्यांच्या नेत्रांमधून प्रत्येक पडलेला एक एक असू तो अनुतापाचा आश्रय. काय चुकलं असेल माझ्याकडे? जीवनाचं सिंहावलोकन करायला लागलंय पाठीमागं. कुठे तर आज्ञा अतिक्रमिली नसणार आहे मी स्वामींची, कुठेतरी मी कमी पडलो असं चिंतन करून जेव्हा ते रडायला लागलेले आहेत, त्यांच्या डोळ्यातून जे अश्रुपात होतोय, रडतायत, तो एक एक ते भगवंताला आपल्याकडे चालले आणि जमिनीतून एक वेगळा सुगंध दरवळायला लागला, अनुतापाचा सुगंध दरवळायला लागला आणि त्या सुगंधाने भगवंताला आकर्षित केलेले भगवंत जवळ आले आणि आल्यानंतर सांगितलं, बटो देव तो तुम्हा अशीची होईल का, तुम्हाला देव होणार आहे. कदाचित हा अनुताप करण्यासाठीच बाबांनी आपल्याला या द्वारकेमध्ये गेल्या 23 वर्षापासून आपल्यामध्ये सगळं काही बाबांनी निर्माण केलेले, आपल्याकडे ज्ञान आलेलं आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि आता बाबांनी पाहिलं, माणसं आता आपण अनुतापाकडे न्यायला पाहिजे. त्यांच्या जीवनामध्ये यांनी पाहावं आपल्याला काय सोडायचे, अनावश्यक काय काय आपल्याकडे आहे. म्हणून त्या जोगऱ्याचं दृष्टांत 2 मिनिटात तुमच्या समोर ठेवतो. श्री चक्रपाणी महाराजांच्या जीवनामध्ये जोगरा नावाचा एक साधक आहे. अगदी आचार्य श्री नागदेवांसारखं त्यांचं जीवन आहे पूर्वाश्रमीच, परंतु त्यांना साधक, माझ्या मते तरी त्यांना साधक हा शब्द खूप छान वाटतो. कारण आम्ही जगामधली सर्वात श्रीमंत माणसं पाहिलेली आहेत. अगदी पद्मनाभी देवांपर्यंत सावकार आम्ही लीला चरित्रामध्ये पाहतो. एका दंडवताचा होणारा चमत्कार आम्हाला पद्मनाभी देवांच्या रूपाने दिसतो. आचार्य श्री नागदेवांना एक दंडवत केला आणि त्यांच्याकडून मोठी हिंसा चुकली. हे दंडवताचं महत्व त्या सावकाराच्या दर्शनानं आमच्या लक्षात येतं. परंतु या गोमतीमध्ये आल्यानंतर आमच्या सर्वांच्या नजरेसमोर असावा तो फक्त आणि फक्त जोगरा. कारण इथं आम्हाला त्याच्यासारखं जीवन जगण्यासाठी आहे. कदाचित त्याच्यासारखं पाप आमच्याकडून घडलं नाही, परंतु आमच्याकडून पाप घडलं हे मात्र सत्य आहे. काहीतरी घडलेलं असतं, कुठेतरी आम्ही चुकलेलो असतो, हे सगळं आम्हाला सोडायचं. जोगरा नावाचा एक सरदार आहे. रस्त्याने एक दिवस सकाळी निघाला आणि निघताना काही सैन्य त्याच्याजवळ आहे. निघत होता, काही सैन्याला प्रतिदिनी सांगायचं निघा, आपल्याला द्रव्य वगैरे अर्जन करायचं. द्रव्य अर्जन करण्यासाठी लोक बाहेर निघायचे. लोक बाहेर निघत असताना एक दिवस तो स्वतः रस्त्याने निघाला आणि रस्त्यानं चालत असताना घोड्यावर बसलेला तो सरदार रस्त्यानं चालायला लागला. पाहतो एका जागी थांबला, एका जागी थांबला. असं दृश्य तयार त्या ठिकाणी होतं. त्याचं थांबण्याचं कारण एक माता मृत पडलेली, रक्तपातामध्ये पडलेली ती माता रक्ताच्या थारोळ्यामध्ये आहे आणि रक्ताच्या थारोळ्यामधले पडलेले त्या स्त्रीच्या छातीवरती एक मुलगा स्तनपान करत आहे. स्तनपान करणारा तो मुलगा त्या आईला आवाज देतो, आई आई उठ, मला तुझ्याशी बोलायचंय. आई मात्र इहलोकीचा प्रवास संपूर्ण गेलेला आहे. जड असलेलं, पार्थिव असलेल्या त्या शरीराला मुलगा अज्ञान आहे. मुलाला कळलं नाही आपली आई संपली. मुलगा बोलायला लागला, आई उठ ना, आई आई तुला बोलायचंय. आईचे कपडे ओढायला लागला, आईच्या चेहऱ्यावरती हात फिरवत होता, आईच्या जवळ जायला लागला, आईला बोलायला लागला, आई उठ, आई मला तुला बोलायचंय. आई मात्र बोलत नव्हती. तो प्रसंग त्या सरदारानं पाहिला. सरदार खाली उतरला, मुलाला जवळ घेतलं, कडेवर घेतलं आणि विचारता झाला, का रे, या बाईला कोणी मारलं? त्याला धरून आणा, त्याला शिक्षा पण करा. सगळी माणसं जवळ झाली आणि जवळ झाल्यानंतर सगळ्यांनी विचारलं, शिक्षा पण कोणाला करावं? या बाईला ज्या माणसानं मारला, हिला मारण्याचा जो अपराध घडला त्याचे अपराधी आपण आहात. तो अपराध तुमच्याच्यानं घडलेला आहे. आता तुम्ही स्वतःला शिक्षा पण करून घ्या. त्याला, अरे मी तर या बाईला मारलं नाही, काहीच नाही. अहो म्हणाले, तुमच्यासाठी द्रव्य अर्जन करायला आम्ही जातो तेव्हा प्रेमाने तर कोणी गळ्यातला हार आम्हाला काढून देणार नाही, प्रेमाने कोणी आमच्या खिशातलं तुमच्या हातावर ठेवणार नाही. त्याच्यासाठी झडावं लागतं, झगडावं लागतं. आणि त्या झटपटीमध्ये या बाईजवळचं सोनं घेण्यासाठी आम्ही तिला मारलं. मात्र निमित्त तुम्ही आहात, तुमच्यासाठी आम्ही या बाईला मारलेलं. आणि
तो सरदार खाली उतरला. क्षणार्धामध्ये अपराध करणारा मनुष्य क्षणामध्ये एक साधक निर्माण झाला. रडायला लागला, क्षमा मागायला लागला आणि श्री चक्रपाणी प्रभूंच्या शरणामध्ये आलेला आहे. तुम्हाला संपूर्ण चरित्र माहित आहे. तेच चरित्र, तेच व्यक्तिमत्व, तशीच साधकता आमच्यामध्ये यावी, हाच गेल्या 23 वर्षापासूनचा प्रवास आहे. या चिंतनेने अनेक महिला वक्ते या ठिकाणी आपण पाहिले, अनेक सन्माननीय दरवर्षी वेगवेगळ्या मोठमोठ्या महानुभाव संप्रदायातील, अन्य संप्रदायातील मोठमोठ्या आचार्यगणांचं मार्गदर्शन, संतगणांचं दर्शन, या सर्वांचा लाभ या चिंतनेद्वारे आपल्याला सर्वांना होत असतो. या वर्षी देखील अनेक महानुभाव संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ आचार्यगणांची या ठिकाणी उपस्थिती, आपल्या सर्वांची उपस्थिती या ठिकाणी गेल्या 23 वर्षापर्यंतचा हा प्रवास असा अविरतपणे पुढेही चालत राहणार आहे अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे प्रास्ताविक 2 शब्द या ठिकाणी संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर